Brought to you by Techno Camon 30 series. आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की ज्या पुण्याच्या मी आता क्राइम ब्रांचच्या युनिट 4 बाहेर उभा आहे। या ठिकाणी सकाळीच शिवानी अग्रवाल ज्या मायनर अक्यूज ज्या पुणे पोर्शे कार प्रकरणात ज्याला या संपूर्ण प्रकरणात जुव्हेनाइल कोठडी बजावण्यात आली होती आणि जो आता बाल सुधार गृहात आहे 14 दिवसांची ही सगळी कस्टडी दिली आहे। त्या कस्टडीच्या पूर्वी शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। इंटरेस्टिंग मुद्दा या सगळ्या प्रकरणातला असा आहे की गेले 3 ते 4 दिवस शिवानी अग्रवाल या फरार होत्या। त्या कुठे आहेत याचा पोलीस शोध घेत होत्या आणि कोणत्या प्रकरणात त्यांना नक्की आणल्या पण ते पण या व्हिडिओतून समजून घ्यायचं आहे। पण सगळ्यात आधी एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या व्ह्यूअर्सच्या अनुषंगाने आपल्याला क्लिअर केल्या पाहिजेत। त्यातला पहिला मुद्दा असा आहे की शिवानी अग्रवाल यांचा गेले 4 दिवस पोलीस या संपूर्ण प्रकरणात शोध घेत होते आणि सगळ्यात पहिल्यांदा माध्यमांसमोर तर त्यावेळी आला ज्यावेळी संबंधित मुलाच्या नावाने एक रॅप सॉन्ग समोर आलं होतं। अर्थात तो व्हिडिओ एका दिल्लीत स्थित राहणाऱ्या एका मुलाचा होता। त्याला अशा पद्धतीचे वेगवेगळे रॅप करायची सवय होती, त्यामुळे त्याने तो व्हिडिओ तो असेल किंवा शिवानीचा व्हिडिओ समोर आला होता। अशा बातम्या चालल्या त्यावेळी किंवा सोशल मीडियावरती असं पर्क्युलेट झालं की संबंधित मुलगा हा तोच आहे ज्याने रात्री मद्यधुंद अवस्थेत ती पोर्श कार चालवली आणि दोघांचा या संपूर्ण प्रकरणात मृत्यू झाला। पण नंतर समोर आलं की तो मुलगा हा नव्हता या सगळ्या प्रकरणात कव्हरअप झाल्यावेळी। त्यावेळी शिवानी अग्रवाल यांचा पहिल्यांदा चेहरा माध्यमांसमोर आला, कारण त्यावेळी शिवानी अग्रवाल यांनी त्यांच्या एका नातेवाईकासोबत घरातूनच व्हिडिओ शूट केला आणि त्यांच्या मोबाईलवरती तो रॅप त्यांनी असं त्या पूर्ण फोटो दाखवला होता आणि सांगितलं की हा माझा मुलगा नाहीये। स्वतःचा मुलगा बाल सुधारगृहात आहे, त्यांचे पती सध्या ते कोठडीमध्ये आहेत ज्यांना 14 दिवसांची आता जेसी म्हणजेच ज्युडिशियल कस्टडी देण्यात आलेली आहे। त्यानंतर त्यांचे सासरे बुवा म्हणजे SK अग्रवाल जे आहेत सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना सुद्धा पोलिसांनी ज्युडिशियल कस्टडी या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने दिलेली आहे। कालच दोघांनाही एकत्रित 14 दिवसांची कस्टडी डिक्लेअर झाली। महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या शिवानी अग्रवाल यांचा त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा चेहरा समोर आलेला होता त्या शिवानी अग्रवाल आता पोलीस स्टेशनमध्ये आहे। मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो की आता नक्की पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी काय गोष्टी चाललेल्या आहेत हे दाखवणं आपल्या प्रेक्षकांना महत्त्वाचं आहे। तुम्हाला या व्हिज्युअल्समध्ये बाहेर उभ्या असलेल्या सिव्हिलमधल्या लेडी कॉन्स्टेबल्स सगळ्या दिसतील आणि सिव्हिलमध्येच जे रात्री क्राईम ब्रांचचं युनिट दाखल झालेलं होतं, ज्या युनिटने या संपूर्ण प्रकरणात पहिल्यापासून चौकशीला सुरुवात केली। काही वेळापूर्वीच जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत या संपूर्ण प्रकरणातले क्राइम ब्रांचचे ACP सुनील तांबे हे या ठिकाणी पोहोचलेत आणि सकाळी ज्यावेळी शिवानी अग्रवाल यांना इथे आणण्यात आलं होतं त्यावेळी शिवानी अग्रवालला आणल्यानंतर आता सुनील तांबे इथे पोहोचलेत आणि अरेस्ट करण्यासंदर्भात जे फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत, ज्याला आपण म्हणतो की आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तिचा बाकीच्या कॉपीज तयार करायच्या असतील किंवा अटक दाखवताना कोर्टासमोर हजर करायचं असेल त्यावेळी ज्या फॉर्मॅलिटीज करायच्या असतात या सगळ्या फॉर्मॅलिटीज आता करण्याचं काम सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळात आता शिवानी अग्रवाल यांना सुद्धा बाहेर नेलं जाईल आणि त्यांना कोर्टामध्ये पोलीस घेऊन जाणार अशी माहिती मिळते। पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या नाबालिक जो आहे या संपूर्ण प्रकरणात ज्याचे 18 वर्ष पूर्ण नाही, जो मुख्य आरोपी खरं या सगळ्या प्रकरणातला आहे की ज्याने त्या दोघांना कार क्रॅशमध्ये उडवलं मध्यरात्री ज्यावेळी त्याने दारू प्यायलेली होती, तर त्याची 2 तास चौकशी करण्याची कोर्टाने परवानगी दिलेली आहे। म्हणजे 2 तास चौकशी करण्यासंदर्भात कोर्टाने परवानगी दिलेली आहे। त्यामुळे ACP सुनील तांबे हे आता तिथे चौकशी संदर्भात जाणार आहेत। खरं तर तो मायनर असल्यामुळे त्याचं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड घेता येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं इंटरोगेशन करता येत नाही, कायद्याने याला परवानगी नाही। त्यामुळे चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुण्याच्या क्राईम ब्रांचने कोर्टात अपील केलेलं होतं आणि ती परवानगी कोर्टाने काल दिलेली आहे। पण या बालकाची जर चौकशी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्याच्यासोबत त्याचे पॅरेंट असणं फार गरजेचं असतं। त्यामुळे आईची आता जी सगळी अरेस्ट फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करून तिला या सुधारगृहात थोड्या वेळात नेलं जाणार आहे, ज्या ठिकाणी 2 तास समोरासमोर एकमेकांची चौकशी होईल। एक्झॅक्टली ज्यावेळी सगळे हे ब्लड सॅम्पल्स घेण्यात आलेले होते त्यावेळी नक्की काय घडलं आणि महत्त्वाचं म्हणजे
जो पोलिसांना संपूर्ण प्रकरणात डाऊट होता की डॉक्टर हळनोर या व्यक्तीने जेव्हा ब्लड सॅम्पल्स तिथे कलेक्ट केले त्या सॅम्पल्सच्या वेळी त्याने दुसरं सॅम्पल घेतलेलं होतं आणि ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला ते जे निगेटिव्ह सॅम्पल होतं हे मात्र या मायनरच्या आईचं सॅम्पल होतं। त्यामुळे पोलीस गेल्या 4 दिवसापासून या शिवानी अग्रवाल यांच्या शोधात होत्या। नक्की कधी त्या सापडतील आणि काय या सगळ्या संदर्भात वेगवेगळी चौकशी चाललेली होती। अखेर आज म्हणजे कालच्या मध्यरात्री पोलिसांना या संदर्भात टीप लागली होती की त्या मुंबईवरून पुण्याला ट्रॅव्हल करतायत आणि त्या पद्धतीनेच गोष्टी ट्रेस करण्यात आल्या आणि आज सकाळी ज्यावेळी शिवानी अग्रवाल त्यांच्या जो कल्याणी नगरमध्ये त्यांचं इथे पूर्ण वडगाव शेरी जो मतदारसंघ आहे तिथे त्यांचं घर आहे ज्याला अग्रवाल विला असा मोठा तिथे त्यांचं पॅलेस आहे। सो तिथे पोलिसांना ते सापडले आणि पोलिसांनी त्यांना सकाळी त्यांना लगेच ताब्यात घेतलं। लेडी कॉन्स्टेबल्स त्यांच्या घरी गेल्या होत्या आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आता अरेस्ट फॉर्मॅलिटीज या सगळ्या प्रकरणात करायला सुरुवात केली। पण हे नक्की कोणतं प्रकरण आहे की ज्याच्याशी थेट शिवानी अग्रवाल यांचा संबंध आहे त्यातलं एक 120B हे जे सेक्शन आहे IPC नुसार की या संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेस दिसतंय म्हणजे काय तर पुरावे जे सगळे होते या प्रकरणातले त्या पुराव्यांसोबत छेडछाड झालेली आहे आणि ते पुरावे नष्ट करण्याचा प्रकार सगळ्यात झालेला आहे। त्यामुळे दोन महत्त्वाचे आहेत की 120B जे क्रिमिनल कॉन्स्पिरसीचं हे आहे ते लावण्यात आलं आहे आणि दुसरं 201 जे विशाल अग्रवालवरती सुद्धा लावण्यात आलं आहे ते कलम 201 की त्यांनी टेम्परिंग ऑफ एव्हिडन्स म्हणजे तुम्ही पुरावे जे होते ते पुरावे एकतर तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या संबंधित ॲक्ट्स जे आहेत डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स मधले त्याच्यामध्ये कलम लागलेले आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी या सगळ्यामध्ये आहे आणि तिसरा मुद्दा तुम्ही पुराव्यांसोबत छेडछाड केलेली आहे। तुम्ही जे ॲक्च्युअली या घटनेतले पुरावे आहेत जे संबंधित आरोपीच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरतील की तो ड्रिंक अँड ड्राईव्ह हे नक्की केस आहे की नाही की मग जो सुरुवातीला सगळ्यात मुद्दा उपस्थित राहिला होता की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये 304 लावायचा की 304A लावायचा याच्याबद्दल जो सगळा कॉन्फ्लिक्ट तयार झालेला होता तर ती जी केस होती ती रॅश ड्रायव्हिंगची असावी की ड्रिंक अँड ड्राईव्हची असावी इथपासून ते सगळ्या गोष्टी किंवा कल्पेबल होमिसाइड ज्याला आपण म्हणतो तिथपासून त्या गोष्टी सगळ्या पुढे जाणार होत्या। तर आताचा मुद्दा असा आहे की थोड्याच वेळात शिवानी अग्रवाल हिची आता पोलिसांची अरेस्ट फॉर्मॅलिटीज आहेत ज्या त्यांनी खरं तर CP ऑफिसला जाऊन यंदा पूर्ण केलेल्या नाहीत त्या क्राईम ब्रांचच्या युनिटलाच त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि आता शिवानी अग्रवाल अखेर पोलिसांनी त्यांना अरेस्ट असं थोड्या वेळात दाखवतील। पण अरेस्ट करताना एक्झॅक्टली कोणकोणती कलमं आहेत याबद्दलची अजून पोलिसांनी कॉपी अजून माध्यमांकडे दिलेली नाही आहेत। पण जी 2 कलमांचा आत्ता उल्लेख केला की जी विशाल अग्रवाल यांच्या विरोधात याआधीच होती ती 2 कलमं महत्त्वाची या संपूर्ण प्रकरणात लागण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत कारण हळनोर याने 3 ब्लड सॅम्पल्स घेतले होते त्यात एक महिला होती आणि 2 वयस्क मेल म्हणजे असे त्याचं ॲडल्ट्स असं त्या सगळ्यामध्ये दिसतंय। तर त्यातली जी महिला आहे ती त्याची आईच होती या पोलिसांना डाऊट होता आणि अर्थात त्या डाऊटवरूनच पुढे जेव्हा क्राईम ब्रांच संपूर्ण तपास घेऊन चाललेली होती त्यावेळी क्राईम ब्रांचने या सगळ्या प्रकारामध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या टप्प्यांवरती जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे वेगवेगळे उलगडे होत होते त्यामध्ये पोलिसांना या क्राईम ब्रांचला जाणवलं की शिवानी अग्रवाल ह्या त्यावेळी उपस्थित होत्या ज्यावेळी हळनोर हा ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करत होता त्यावेळी त्याने शिवानी अग्रवालांचं सुद्धा घेतलं ते ब्लड सॅम्पल त्याने जो मायनर मुलगा आहे त्याच्यासोबत त्याने ते ब्लड सॅम्पल एक्सचेंज केलं बेसिकली ब्लड सॅम्पल्स त्यांनी ते स्वॅप केले आणि त्यातून संबंधित मुलाची टेस्ट ही निगेटिव्ह आली। अर्थात पोलिसांनी त्याच दिवशी सेकंड ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं होतं ज्याच्या DNA टेस्टिंगसाठी पोलीस देणार असं कन्फर्म झालेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी जी DNA सगळी टेस्ट याची केली कारण साधारण DNA टेस्ट याला किमान 6 दिवस 5 ते 6 दिवसांचा अवधी द्यावा लागतो आणि यामध्ये म्हणजे जे कल्चर ग्रो केलं जातं पूर्ण आणि त्यामुळे नंतर ते DNA सॅम्पलिंग करतात। सो आता महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यात असा आहे की आताच्या घडीला ज्यावेळी शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी ऑलरेडी आता क्राईम ब्रांच युनिटमध्ये आणलेलं आहे इथून पुढच्या चौकशीचं नक्की प्रकरण कसं असेल तर